श्री स्वामी समर्थ. दंडवत आणि प्रणाम. मी रेखा जगदंबे. माझ्या YouTube चॅनलमध्ये मी तुमचं अगदी मनापासून स्वागत करते आणि आजचा दिवस तुमचा शुभ जाओ अशी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आज आपल्या नवीन विषयाला मी सुरुवात करते. तर मैत्रिणींनो, चैत्र शुक्ल प्रतिपदा म्हणजे गुढीपाडवा. मराठी लोकांचं नवीन वर्ष म्हणजे गुढीपाडवा. गुढीपाडवा हा दिवस 3.5 मुहूर्तापैकी एक मुहूर्त म्हणजे पूर्ण असलेला एक मुहूर्त आहे. त्यामुळे ह्या दिवसाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. कुठल्याही शुभ कार्याची सुरुवात, कुठल्याही चांगल्या गोष्टींची सुरुवात आपण ह्या दिवसापासून, ह्या नवीन वर्षापासून करत असतो. जसं की आपण इंग्रजी महिन्याप्रमाणे 1 जानेवारीला आपलं नवीन वर्ष म्हणतो, त्याच पद्धतीनं मराठी लोकांसाठी पाडवा हा दिवस म्हणजे नवीन वर्ष आहे. तर ह्या नवीन वर्षाच्या दिवशी आपण अनेक संकल्प करतो, अनेक शुभ कार्य करतो किंवा खरेदी करतो. म्हणून ह्या दिवसाला खूप सारं असं महत्त्व आहे. तर त्या महत्त्वासोबतच ह्या दिवशी काही आपल्या संसारामध्ये, आपल्या घरामध्ये कशाची उणीव भासू नये, आपल्या घरामध्ये अष्टलक्ष्मी नांदाव्यात, सुखसमाधान समृद्धी नांदावी, यासाठी या दिवसाचं औचित्य साधून आपल्याला काही उपाय सुद्धा करावयाचे असतात. तर ते उपाय कोणते, तर त्याबद्दल आपण बोलूयात. तर पहिला उपाय म्हणजे आपल्या घरामध्ये धनधान्य समृद्धीकारक एक तोडगा किंवा एक उपाय करावायचा आहे. तर त्यासाठी आपल्याला काही साहित्य लागतं. आपल्या घरामध्ये नित्य धान्य लक्ष्मी राहावी यासाठी आपल्याला 2 पोटल्या करायच्या असतात किंवा तुम्ही वेगळं साहित्य घेतलं, खरेदी केलं तरीही चालतं. ते साहित्य कोणतं किंवा त्या पोटल्या कशा बनवायच्यात बद्दल मी तुम्हाला सांगणार आहे. तर व्हिडिओ स्किप न करता पहा, कारण बऱ्याच भगिनींनी मागच्या वर्षी सुद्धा हा उपाय केलेला असेल किंवा काही नवखे असतील त्यांना या वर्षीपासून सुरुवात करायची असेल. तर आता ज्यांनी केलंय त्यांना माहिती आहे, परंतु ज्यांनी अद्याप हा उपाय केलेला नाही आणि यावर्षी त्यांना करायचं, तर निश्चित त्यांना माहिती महत्त्वाची ठरते. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता पहा. सगळ्यात पहिल्यांदा आपण जाणून घेऊयात की या गोष्टींची, या वस्तूंची खरेदी आपल्याला कुठं करावायची आहे. तर तुमच्या जवळपास जर स्वामी समर्थ महाराजांचं केंद्र असेल तर त्या केंद्रामध्ये तुम्हाला ह्या दोन्ही गोष्टी उपलब्ध होतील. म्हणजे धनधान्य समृद्धीकारक जो उपाय करायचे त्याची पोटली आणि जे आपल्या घरामध्ये नकारात्मकता येऊ नये, आपल्या घराचं संरक्षण कवच व्हावं त्यासाठीची पोटली, या दोन्ही पोटल्या साहित्यासहित त्या तुम्हाला उपलब्ध होतील. त्यामुळे तुम्हाला कुठेही बाहेर फिरायची गरज नाही. त्या पोटलीमध्ये जे जे साहित्य आवश्यक आहे ते सगळं साहित्य आपल्याला त्या पिशवीमध्ये, म्हणजे एक पोटली म्हणजे एक पिशवी बनवलेली आहे आणि त्यात ते टाकून दिलेली असते. तुम्हाला मी पिशव्या त्या दाखवते. ही आहे धनधान्य समृद्धीकारकची पोटली आणि ही आहे आपल्या घराच्या संरक्षणासाठी करण्याची पोटली. तर हे दोन्ही मध्ये काय काय साहित्य असतात. हे माझं मागच्या वर्षीचं आहे. आता या वर्षीचे रेट काय आहेत ते मला माहिती नाही. प्रत्येक केंद्रामध्ये सुद्धा हे वेगळ्या किमतीमध्ये विकल्या जातात, कारण बऱ्याच वेळेस एका केंद्रामध्ये एक किंमत असते आणि दुसऱ्या केंद्रामध्ये एक किंमत असते. तर आता तुमच्या केंद्रामध्ये काय किंमत आहे त्यानुसार तुम्ही घेऊ शकता. जवळपास या 50-60 रुपयाला या दोन्ही तुम्हाला मिळू शकतात. हे जर केंद्रात जर घेतलं तर आपल्याला कुठेही बाहेर फिरावं लागत नाही. आणि दुसरी गोष्ट म्हणजे यामध्ये सगळं साहित्य असतं आणि ही पिशवीच्या आकारामध्ये बंदासहित दिलेली असते. त्यामुळे आपल्याला बांधायला वगैरे पण सोयीस्कर जाते. त्यामुळं केंद्रात, जवळ केंद्र असेल तर निश्चित तुम्ही केंद्रात घ्या आणि जवळपास जर केंद्र नसेल तर तुम्हाला कुठल्याही धार्मिक दुकानामध्ये हे सगळं साहित्य मिळून जातं. वेगवेगळ्या प्रकारे साहित्य घ्या आणि एक पिवळ्या रंगाचं वस्त्र आणि एक लाल रंगाचं वस्त्र घ्या आणि त्यामध्ये ते सगळं साहित्य बांधून त्याची पोटली तयार करा, असंही चालतं. तर आता पाहूयात त्यासाठी साहित्य कुठलं लागतं. तर पहिल्यांदा पाहूयात पिवळ्या पिशवीमध्ये किंवा पिवळ्या पोटलीमध्ये आपल्याला कुठलं काय काय साहित्य आवश्यक असतं. तर या पिवळ्या पोटलीमध्ये आपल्याला महाराजांच्या पादुका, म्हणजे हे पहा, तांब्याच्या या पादुका असतात. सोबतच एक तांब्याचं गोल नाणं, एक हळकुंड आणि एक छोटीशी मिठाची पुडी किंवा मिठाचं पॉकेट करून टाकायचंय, म्हणजे थोडंसं मीठ टाकायचंय. आणि नागकेशर हे सुद्धा आवश्यक असतं. तर हे नागकेशर आहे, हे नागकेशर आहे, मी तुम्हाला इथं दाखवते. तर हे थोडंसं नागकेशर सुद्धा आपल्याला या धनधान्य समृद्धीच्या पोटलीमध्ये टाकायचं आहे. आणि त्यासोबतच रंगारी हिरडा, हे सगळं साहित्य एकत्र करायचंय. आणि थोडेसे मूठभर गहू. आता गहू घेताना वेगळ्या तुम्ही छोट्याशा कॅरी बॅग मध्ये ते पॅक करून घ्या, कारण ह्या सगळ्या आणि सगळी साहित्य तुम्ही वेगवेगळ्या कॅरी बॅग मध्ये पॅक करून त्या पिशवीत टाकलं तरीही चालतं. परंतु गव्हाला किडे वगैरे लागतात आणि मिठाला थोडंसं पाणी सुटू शकतं. त्यामुळे ते तुम्ही वेगवेगळ्या पॉकेटात टाकलं तर निश्चित जे तांब्याचं नाणं किंवा तांब्याच्या ज्या पादुका आहेत आणि त्यासोबतच एक आपल्याला 1 रुपयाचं नाणं किंवा 2 रुपयाचं एक कॉईन आपल्याला टाकायचंय, तर ते कोणत्याही वस्तू खराब होणार नाहीत. त्यामुळे सगळे छोट्या छोट्या
तुम्ही वेगळं साहित्य घेतलेलं असेल तर छोट्या छोट्या पॉकेटमध्ये ते तुम्ही पॅक करा आणि ते सगळं साहित्य सेवा झाल्यानंतर त्या पिशवीमध्ये टाका, म्हणजे ती पोटली तयार होईल. सगळं साहित्य जमा केलं तर आपल्याला पाडव्याच्या दिवशी हे सगळं साहित्य आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायचंय. मग आता उजव्या हातामध्ये घेऊन आपल्याला त्यावरती एक माळ श्री स्वामी समर्थ महाराजांचा जप करायचा आहे. जर तुम्ही 11 माळी जप केला तर अतिउत्तम, परंतु आपल्याला दुसऱ्याही सेवा असतात किंवा इतरही कामं असतात, त्यामुळं 11 माळी जप शक्य होणार नाही. पण एक माळ मात्र आवर्जून आपल्याला करायची आणि ही सेवा करताना कुटुंबातले सगळे एकत्र बसून तुम्ही ही सेवा करावायची आहे. असेल तर सगळे एकत्र असतानाच ही सेवा करा आणि शक्य जर नसेल तर नाविलाज असतो, त्यामुळे अशा वेळेस स्त्रीने किंवा पुरुषाने किंवा मुला मुलींनी घरातल्या कुणीही ही सेवा केली तरीही चालतं. याच्यासाठी काही वेगळं बंधन नाही, परंतु आपण कुटुंबासाठी ही सेवा करतो, त्यामुळं सगळ्यांनी एकत्र असेल तर अतिउत्तम. जर एखाद्या स्त्रीला मासिक धर्म असेल किंवा तुमच्या घरामध्ये विटाळ सुतक वगैरे असेल तर अशा वेळेस ही सेवा कशी करायची? मग आता तुम्हाला करता येणार नाही तर मग वर्षभर आपल्याला हा उपाय करता येणार नाही का? तर नाही, एखाद्या पौर्णिमेला किंवा एखाद्या बुधवारी एखादा शुभ दिवस तुम्ही पहा आणि त्या शुभ दिवशी जरी ही सेवा करून ही पोटली तयार केली तरीही चालतं. परंतु पाडवा हा दिवस अत्यंत शुभ मानला जातो. 3.5 मुहूर्तापैकी पूर्ण मुहूर्त असलेला दिवस आहे. म्हणजे या दिवशी आपल्याला कुठल्याही प्रकारचा मुहूर्त बघण्याची गरज पडत नाही, कारण पूर्ण दिवसभर मुहूर्तच असतो. त्यामुळं दिवसाच्या कुठल्या पण पाडव्याच्या दिवशी तुम्ही कुठल्याही क्षणी हा उपाय करू शकतो. त्यामुळं ह्या दिवसाला अनन्यसाधारण महत्व आहे. जर काही अडचण आली तरच तुम्ही पौर्णिमेला करा, परंतु जर अडचण काही नसेल तर घरातल्या इतर कुणी केलं तरीही चालतं. म्हणजे मासिक धर्म असेल तर इतर कुणी केलं तरीही चालतं. सुतक विटाळ असेल तर तुम्ही पुढच्या पौर्णिमेला किंवा एखाद्या चांगल्या दिवशी तुम्ही ते करू शकता. तर हे सगळं साहित्य जेव्हा हातात घेऊन आपण महाराजांची माळ करतो, ती माळ करणं झाल्यानंतर हे सगळं साहित्य आपल्याला या पिवळ्या रंगाच्या पिशवीमध्ये टाकून द्यायचंय आणि ह्या पिशवीमध्ये सगळं साहित्य टाकून मग आपल्याला ह्याच्यावरती थोडंसं हळद कुंकू टाकायचंय आणि हळद कुंकू टाकून ही अशीच पोटली आपल्याला आपल्या किचनमध्ये बांधायची आहे. आता किचनमध्ये तुम्ही कुठेही किचन ओट्यावरती जर तुम्हाला ठेवता येत असेल किंवा बांधता येत असेल तर तुम्ही किचन ओट्यावरती बांधा किंवा एखाद्या तुमच्या रॅकमध्ये कुठं पण, म्हणजे आता तुम्हाला जसं किचनमध्ये तुमचं किचन कसं आहे त्या पद्धतीनं जिथं शक्य आहे तिथं तुम्हाला फक्त किचनमध्ये ठेवायचं आहे की कारण आपलं धान्य हे सगळं आपलं किचनमध्ये असतं. त्यामुळे आपल्या अन्नधान्याला बरकती यावी, आपल्या किचनमध्ये कुठल्याही धान्यांची कधीही आपल्याला उणीव भासू नये यासाठी आपण हा उपाय केलेला असतो. त्यामुळे ही पिशवी आपल्याला किचन ओट्यावरती जर तुम्हाला खिळा वगैरे असेल तर तिथेही करून घ्या. तुमच्याकडे फर्निचर केलेलं असेल तर तुम्ही त्या रॅकमध्ये वगैरे ठेवून द्या किंवा खाली किचनच्या ट्रॉलीमध्ये तुम्ही ठेवू शकता. भांड्याचा रॅक असेल तर तुम्ही त्याला बांधून ठेवा. अशा पद्धतीनं किचनमध्ये कुठं पण तुम्ही ही पोटली तुम्ही बांधून ठेवू शकता. निश्चितच हा उपाय करून पहा आणि हा उपाय केल्यानंतर निश्चितच तुम्हाला वर्षभर धनधान्याची कमतरता किंवा उणीव तुमच्या घरामध्ये भासणार नाही. तुम्ही स्वतः करून पहा तर तुम्हाला प्रचिती निश्चित येईल. त्यानंतर दुसरा उपाय म्हणजे ह्या लाल पिशवीचा, म्हणजे या लाल पोटलीचा. तर यामध्ये कुठलं साहित्य लागणार आहे तर यामध्ये आपल्याला 3 इंच वडाच्या झाडाचं मूळ आणि त्यासोबतच रंगारी हिरडा या 2 वस्तू आपल्याला हव्या आहेत. तर या 2 वस्तू त्या सुद्धा आपल्याला याच्यावरती सुद्धा आपल्याला सेवा करून घ्यायची. या आपल्याला उजव्या हातात घ्यायच्यात. त्यावरती सुद्धा आपल्याला एक माळ श्री स्वामी समर्थ महाराजांची करून घ्यायची आणि स्वामी समर्थ महाराजांची माळ झाल्यानंतर ते खाली ठेवून किंवा या पिशवीमध्ये त्या वस्तू टाकून आपल्याला ह्याच्यावरती हळद कुंकू टाकून घ्यायचंय आणि ही पोटली, मग आता ही पोटली आपल्याला आपलं जे घराचं प्रवेशद्वार आहे त्या प्रवेशद्वाराच्या उजव्या साईडला, डाव्या साईडला, मध्यभागी कुठं पण तुम्ही दरवाजाच्या वरती बांधून ठेवायची आहे. जर तुमच्याकडे बांधायला काही नसेल तर तुम्ही साईडला माग एखाद्या तिथं खिळा मारून तुम्ही ही पोटली तिथं आपल्याला बांधून घ्यायची आहे की जेणेकरून बाहेरची नकारात्मकता ही आपल्या घरात येणार नाही आणि बाहेरची नकारात्मकता सोबतच म्हणजे कुठलेही नजर दोष, वाईट दोष आपल्या घरात प्रवेश करणार नाहीत. त्यासाठी आपल्याला हा उपाय करावायचा आहे. आता हा उपाय या दिवशी केला, एकदा ह्या पोटल्या बांधून ठेवल्या की संपलं का? तर नाही. शक्य असेल तर दर पौर्णिमेला ह्या दोन्ही पोटल्या काढायच्या, त्याच्यावरती महाराजांचा जप करायचा आहे आणि परत ज्या ठिकाणी होते त्या ठिकाणीच तुम्हाला या ठेवून द्यायच्यात. मागच्या वर्षीच्या ज्या पोटल्या आहेत त्याचं विसर्जन तुम्ही केलं तरीही चालतं आणि त्यातल्या जर वस्तू चांगल्या असतील तर त्याच तुम्ही वापरल्या, ज्या खराब झाल्यात त्या नवीन घेतल्या तरीही चालतं. म्हणजे विसर्जन करायचं म्हणजे फेकूनच द्यायचं असं नाही. त्या पादुकात आपण वापरू शकतो. नाणं
पानं सुद्धा वापरू शकतो. त्यामुळे ह्या गोष्टी आपण वापरू शकतो आणि ज्या खराब झाल्यात तर त्यांचं विसर्जन निश्चितच आपण करून टाकायचंय. या पद्धतीने ही सेवा करावयाची आहे. आणि जर तुम्हाला दर पौर्णिमेला ह्या सेवा करणं होत नसेल तर अशा वेळेस आपले जे 3.5 मुहूर्त आहेत त्या मुहूर्ताला म्हणजे त्या मुहूर्ताच्या वेळेस किंवा काही शुभ कार्य जेव्हा करतो तर त्यावेळेस जरी याच्यावरती सेवा केल्या तरी अतिउत्तम. पद्धतीने आपल्याला हा उपाय करायचा आहे. यामुळे वर्षभर आपल्या घराचं संरक्षण होतं, वर्षभर आपल्या घरामध्ये धान्यांनी समृद्ध राहतो. त्यामुळे निश्चित आवर्जून सगळ्या महिलांनी हा उपाय करावा. तर दिलेली माहिती साधी सोपीच आहे परंतु खूप मोलाची आहे. आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा. आपल्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. झालेली सेवा मी महाराजांच्या चरणी रुजू करते आणि हा व्हिडिओ इथंच थांबवते. श्री स्वामी समर्थ. दंडवत आणि प्रणाम.